कधी-कधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो, पण ते टिकवून ठेवू शकत नाही. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. याआधी आपण 2 महालक्ष्मी पूजनाचे व्हिडिओ पाहिले आणि बरेच जणांना आवडले, त्यावर कमेंट पण छान केल्या. तर आजचा हा 3रा व्हिडिओ आहे. महालक्ष्मी म्हणूयात किंवा ज्येष्ठ गौरी म्हणूयात किंवा गौराई म्हणूयात, यांच्या महानैवेद्य आणि आरती. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी संपूर्ण तयारी वगैरे करून घेतली होती. आणि आता गौराईला नैवेद्य दाखवण्याच्या आधी त्यांचे जे पावलांचे ठसे, असे हातांनी ठसे कुंकवाचे काढले जातात, ते ठसे काढणं सुरू होते आणि त्यावर हळदी कुंकू वगैरे वाहून त्यांचं पूजन करून मग गौराईला नैवेद्य अर्पण करायचा होता आरती करून. भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. 3 दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य, त्याचप्रमाणे 3ऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करतात. या निमित्ताने घरातील सर्व मंडळी एकत्र येतात, आनंदाने नाचतात, मौज मजा करतात, छान गोडाधोडाचे पक्वान खातात. एकंदरीत सांगायचंच काय, सर्व वातावरण हे आनंदी आणि खूप मजेशीर असते. पण काहीही म्हणा, ज्या ज्या घरात सगळ्या सुना, मुलं, जावा, नातवंड एकत्र येतात, सर्वजण मिळून काम करतात, तिथं खरंच प्रसन्न वाटतं. खूप करमतं. 2-3 दिवस अगदी मजेत जातात. मित्र हो, हे करमणं, मजा वाटणं, प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते. ती येते, राहते, जेवते आणि जाताना म्हणते, खुशाल राहा, असंच मिळून मिसळून राहत जा. कुणी आणि का लावलं असेल हे आपल्या मागे सगळं? शास्त्रीय दृष्ट्या असेल का याचा काही अर्थ? या सणासमारंभांना थोडा विचार केला, चिंतन केलं तर आपल्याला कळेल, या सणांच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं, आपुलकीला उधाण येतं, माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात. बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी. 4 दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं, गुण्यागोविंदाने राहणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं हीच खरी लक्ष्मी. महालक्ष्मी आली, अशा प्रकारे छान 5 ते 7 आरत्या करून अगदी भक्तिभावाने, आर्ततेने महालक्ष्मी आईला आरती ओवाळून 2 सवाष्ण म्हणून आम्ही दोघीच मायलेकींना तिने बसवलं होतं. आम्ही छान अगदी आनंदाने जेवण केलं आणि त्यानंतर बसली. त्यांची जी पाहुण्यांची पंगत होती ती पंगत, या पंक्तीमध्ये आवर्जून एका मॅडमनी आपल्या विद्यार्थ्यांना देखील आमंत्रण दिलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी लहान लहान लक्ष्मी रूपात का होईना तिच्या घरी आल्यात आणि आनंदाने त्यांनी प्रसाद ग्रहण केला. आणि या पंक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे केळीच्या पानांवर सगळ्यांनी अन्नग्रहण केलं, प्रसाद ग्रहण केला आणि सगळे तृप्त होऊन गेले. अशी ही 2.5 दिवसांची माहेरवाशीण आपल्या आईच्या घरी येणारी, सगळ्यांना आनंद, वैभव, सुख समृद्धी
आणि भरभराट देऊन परत जाते पुढच्या प्रवासाला आणि पुन्हा भेटण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगाल. उर्वरित व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, जरूर बघा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आई महालक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो ही प्रार्थना.